विरार पश्चिम येथील न्यू विवा कॉलेज परिसरातील पूनम आकांक्षा इमारतीत लग्नाला नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्या प्रेयसीसह तिच्या आईची निर्घृण हत्या करून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी उघडकीस आली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या हल्ल्यात नॅन्सी मिश्रा वय वर्ष 24 आणि तिची आई सरिता मिश्रा वय वर्ष 45 यांचा जागीच मृत्यू झाला, तर शिवम उपाध्याय असे आरोपीचे नाव असून हल्ल्यानंतर स्वतःवरही वार करून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला। गंभीर जखमी अवस्थेत त्याच्यावर उपचार सुरू आहेत। प्राथमिक माहितीनुसार मागील 2 वर्षांपासून आरोपी शिवम आणि नॅन्सी यांच्यात प्रेमसंबंध होते। या नात्याला लग्नाचे स्वरूप देण्यासाठी आरोपी काल रात्री आपल्या नातेवाईकांसह नॅन्सीच्या घरी गेला होता। मात्र या विवाहाला नॅन्सीच्या आईने विरोध दर्शवला आणि नॅन्सीनेही लग्नास नकार दिला। याच रागातून संतप्त झालेल्या आरोपीने आज दुपारी 12:30च्या सुमारास धारदार हत्यार घेऊन नॅन्सीच्या घरात प्रवेश केला आणि नॅन्सी व तिच्या आईवर सपासप वार करत त्यांची हत्या केली। त्यानंतर स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे। घरातून आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसताच पोलिसांना माहिती देण्यात आली। घटनेची माहिती मिळताच बोलिंज पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले। या प्रकरणी दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। नाव समीर शांताराम मांडवकर। सकाळी 11:30 ते 12:15 मध्ये त्या पोरीचा आवाज आला। तिचं नाव नॅन्सी आहे। म्हणजे आम्हाला तर तिथे वर्ष झाला त्यांना येऊन इथे भाडेकरू आहेत ते। तर तिचा आवाज आला, ओरड मम्मी मम्मी खूप जोरात ओरडत होती ती पोरगी। तर मी गेलो बघायला की क्या हो गया नॅन्सी। तर आतमध्ये थोडा दरवाजा उघडा होता, आणि दरवाजा कोणीतरी पुश केला, एकदम जोरात आवाज आला आणि पुश केला आणि नंतर फक्त माझ्या 20 सेकंद परत आवाज असेल त्यांचा त्या पोरीचा मम्मी करून, तर सगळं शांत झालं। नंतर त्या दुसऱ्या आमच्या समोरचे अंकल आहेत आणि आम्ही दरवाजा ठोकत होतो, क्या हो गया, तो कोण रिप्लाय देत नव्हतं। आणि नंतर मी माझ्या ऑफिसचं काम करायला चालू केलं परत लॅपटॉपवरती आणि अर्ध्या तासाने तो ब्लास्ट झाला।